दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलात पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर कविता असा विषय आपण घेऊन सध्या समर्थांनी लिहिलेल्या पत्रांचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेनुसार समर्थ रामदास स्वामींच्या अक्षर वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आपण मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर उत्स्फूर्तपणे प्रकट झालेल्या काव्यावर आपण चिंतन करतो आहोत. सध्या आपण समर्थ रामदास स्वामींनी जी पत्र लिहिलेली आहेत त्यातल्या उपदेशाचा विचार करतो आहोत. मी काल आपल्याला म्हणालो, एक अत्यंत महत्त्वाचं पत्र समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना लिहिलेलं आहे. खरं तर ती 2 पत्र आहेत, पण त्यापैकी एका पत्राचा विचार आपण आज या ठिकाणी करणार आहोत. काल मी आपल्याला असं म्हणालो की इतिहासावर अनेक मालिका दूरदर्शनवर अनेक वाहिन्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचा जाणता राजा हे सुद्धा महाकाव्य महानाट्य आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल.
शिवाजी महाराजांचं चरित्र असेल, संभाजी महाराजांचं चरित्र असेल, पण त्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख, त्यांचं दर्शन हे कटाक्षाने टाळलं गेलं. का? तर या निर्मात्यांना भीती वाटते. एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स मनात आहे. खरं तर एवढे पुरावे आहेत. मध्यंतरी समर्थ विद्यापीठाच्या एक समीक्षक, त्यांचा विद्यापीठाला फोन आला. त्या म्हणाल्या की माझ्या गावातल्या एका गृहस्थानी मला धमकी दिली आहे की शिवाजी महाराज समर्थांना गुरुस्थानी मानत होते, त्यांचे काही संबंध होते, तुम्ही जे काही सांगता याला पुरावा द्या, नाही तर हे थोतांड बंद करा. समर्थ विद्यापीठातून उपकुल सचिव आदरणीय ज्योतिताई भिडेंचा मला फोन आला. या संदर्भात आपल्याला काही करता येईल का? सुनील दादा जाऊन 1 वर्ष झालं होतं. मी त्यांना म्हणालो की एक 8 दिवसात मी तुम्हाला ह्याचं डॉक्युमेंट पाठवतो. पत्र, काही संदर्भ, एकूण 20 संदर्भ लिखित स्वरूपाचे पुरावे मी त्यांना पाठवले. एवढा अभ्यास कोण करणार? निर्मात्यांना, त्या सिरियलच्या लेखकांना TRP पाहिजे. केवळ एक मालिका आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पावलावर आपण पाऊल ठेवून चाललो आहोत आणि सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितले त्याप्रमाणे आपण वागतो आहोत, हे आपलं भाग्य आहे, असं श्रीमंत नानासाहेब पेशवे त्यांच्या तोंडी हे वाक्य स्वामींनी या मालिकेमध्ये 2 दिवसाखाली मी ऐकलं. त्यांचं कौतुक करायला पाहिजे. जे जाणता राजामध्ये दाखवणं शक्य झालं नाही. सगळं असताना का तर नको ते आपल्याला किटाळ. चांगलं चाललंय, चालू दे, धंदा होतोय, पैसा मिळतोय, ही भावना मालिका निर्मात्यांच्या मनात असली पाहिजे. अन्यथा एवढा मोठा विषय का दुर्लक्षित राहिला? त्याला दुसरं एक कारण आहे, आमच्यातच असलेली दुफळी. आमच्यातच आमचे हेवे दावे, हा मठ माझा, हा मठ तुझा, इकडे तुमचा अधिकार नाही, तिकडे तुमचा अधिकार नाही, एवढी मिळकत आमची, एवढी मिळकत तुमची. अत्यंत क्लेशदायक, हार्ट पिंचिंग ज्याला आपण म्हणू, असे प्रसंग सध्या घडतायत. आपण काय करू शकतो या बाबतीत? यात आपण काही बोलणं, करणं, लिहिणं, त्यातल्या त्या फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, या सोशल मीडियावर हे अत्यंत लाजीरवाण आहे, नीच पातळीचे. आणि या पातळीवर भले भले लोक काही लिहितात, टीका टिप्पणी करतात, याचं मोठं आश्चर्य वाटतंय. तुमच्यात दम असेल तर हे सगळं निस्तरायला पुढे आलं पाहिजे. 4 ओळी लिहून घरामध्ये बसून
गाव गेले हनुमान बहार, अशी परिस्थिती करून चालेल का? जर तेवढी धमक असेल, तेवढा दम असेल तर पुढे आलं पाहिजे. हे सगळं निस्तरण्यासाठी तन मन धन अर्पण करता आलं पाहिजे. कुणाचा जय, कुणाची पराजय, कुणाची हार, कुणाचा विजय, शेवटी समर्थ हरतील हो. मी जिंकलो, तुम्ही जिंकला, तुम्ही जिंकले, मी हारलो, काही असेल, पण शेवटी हार कुणाची आहे? आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. एक पत्र आहे, संभाजी राजांना समर्थ रामदासांनी लिहिलेलं पत्र आहे. खूप अर्थपूर्ण पत्र आहे आणि अत्यंत विषण्ण मानसिक अवस्थेत सुद्धा, अत्यंत दुर्धर राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा समर्थ संभाजी महाराजांना मनाची आणि कार्याची किती उभारी देतात, आपला ऊर भरून येतो. समर्थ या पत्रामध्ये लिहितात, साधारण 1682 ला लिहिलेलं पत्र आहे. राजे गेले होते, अनागोंदी चालू होती सगळी, अत्यंत दुर्धर प्रसंग उभा राहिला होता. आणि या अवस्थेत स्वराज्याची अत्यंत ढासळती परिस्थिती, टोकाला गेलेलं राजकारण, औदासीन्य, लष्करात आणि प्रजेमध्ये पडलेली फूट किंवा राजकीय मंडळ आणि लष्कर प्रजा यामध्ये पडलेली फूट, स्वराज्याला एक प्रकारे लागलेला सुरुंगाचा काळ. आणि त्या काळामध्ये समर्थ रामदासांनी हे पत्र शंभू राजांना लिहिलेलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे, एकांत स्थळी श्रीराम. काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागली परावी, अंतर्यामी श्रीराम. मागील अपराध क्षमावे, कारभार हाती धरावे, सुखे करुणी धाडावे, कामावरी श्रीराम. पाटातील तुंब निघेना, तरी मग पाणीच चालेना, तैसे जनांच्या मना कळले पाहिजे श्रीराम. जनांचा प्रवाह चालिला, म्हणजे कार्यभाग आटोपिला, जन ठाई ठाई तुंबला, म्हणजे खोटे श्रीराम. श्रेष्ठांनी जे मिळविले, त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले, गनिमासी श्रीराम. ऐसे सहसा करू नये, दोघा भांडण तिसऱ्या जये, धीर धरुनी महत्कार्ये, समजून करावे श्रीराम. आरंभीच पडिली धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नास्ती, या कारणे समजती, बुद्धी शोधावी श्रीराम. राजी राखता जग, मग कार्यासी लगबग, ऐसे जाणोनी सांग, समाधान करावी श्रीराम.
सकळ लोक एक करावे, गनिम लाटून काढावे, येणे करिता कीर्ती धावे, दिगांतरी श्रीराम. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळी धाके, ऐसे न होता धके, राज्यासी होती श्रीराम. समय प्रसंग ओळखावा, राग निपटोन सांडावा, आला तरी कळोने दावा, जनामध्ये श्रीराम. राज्यामध्ये सकळ लोक, सलगी देऊनी करावे शोक, लोकांच्या मनामध्ये धाक, उपजोची नये श्रीराम. बहुत लोक मिळवावे, लोक विचारे भरावे, कष्ट करुणी घसरावे, म्लेच्छावरी श्रीराम. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्याची करावे, जिकडे तिकडे श्रीराम. लोकी ही हिमती धरावी, शर्तीची तरवार करावी, चढती वाढती पदवी, पावाल येणे श्रीराम. शिवराजासी आठवावे, जीवित्व तृण समान मानावे, इह परलोकी तरावे, कीर्ती रूपे श्रीराम. शिवराजाचे आठवावे रूप, शिवराजाचा आठवावा साक्षेप, शिवराजांचा आठवावा प्रताप, भूमंडळी श्रीराम. शिवराजाचे कैसे बोलणे, शिवराजाचे कैसे चालणे, शिवराजाची सलगी देणे, कैसे असे श्रीराम. सकळ सुखाचा त्याग, करुणी साधिजे तो योग, राज्य साधावया लगबग, तैसी करावी श्रीराम. त्याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय लिहावे श्रीराम. 21 कडव्यांचं हे पत्र आहे. संभाजी महाराजांना 1682 मध्ये हे लिहिलेलं पत्र आहे. 15 जानेवारी 1682 ला संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगी लिहिलेलं हे पत्र आहे. समर्थ म्हणतात, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. खूप लोकांचा गराडा तुमच्या भोवती आता पडलेला आहे. यातून तुम्ही एकांत काढला पाहिजे. अखंड सावधान असलं पाहिजे. कधीही दुश्चित्त असता उपयोगी नाही. मनाची स्थिरता नसेल तर अचूक निर्णय घेता येणार नाही, योग्य निर्णय घेता येणार नाही. म्हणून समर्थ सावधान राहण्यासाठी सांगतायत. काय पार्श्वभूमी हो या पत्राला? शिवाजी महाराज गेले. ला तर शिवाजी महाराजांनी देह ठेवला. आणि त्यानंतर या राज्यामध्ये अत्यंतिक बेदिली चालू झाली. 12 मार्चला सूर्यग्रहण आलं. असं म्हणतात की सूर्यग्रहणाच्या नंतर
अधिक लखलखीत होऊन ते तेज बाहेर पडतं. पण 22 मार्च 1680 सूर्यग्रहण आमच्या स्वराज्याच्या सूर्याला लागलेलं हे ग्रहण आहे. 24 मार्च 1680 ला राजे आजारी पडले. रक्ती हागवण लागली, ज्वर वाढला. नुकतंच 51वं वर्ष लागलेलं आहे. राजांचं वय किती आहे? 51 फक्त. 51वं वय लागून 1.5-2 महिने झालेत जवळपास. आजार वाढत गेला. अनेक अफवा पसरल्या. विषबाधा केली, पत्नीनेच विषबाधा केली, वैद्यांनी विषबाधा केली. इतिहास असं सांगतो की राजांनी अनेक प्रकारचे पाळीव पक्षी आणि जनावर पाळलेली आहेत. या संदर्भात आपल्या हातातल्या अंगठीमध्ये एक हिरा ठेवलेला आहे. अशी जर विषबाधा कधी झाली, कारण राजांचं जीवनच असं होतं, केव्हाही काही होऊ शकलं असतं. एवढ्या सगळ्यामधून अशा अफवा उठल्या. 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांनी काही खाशी मुत्सुद्दी मंडळी जवळ बोलावली. खरं तर तेव्हा पंतप्रधान आणि सरसेनापती हे दोघेही राज्यात नाहीयेत. राज्यात नाहीत म्हणजे रायगडावर नाहीयेत, मोहिमेवर आहेत. हंबीरराव मोहिते मुलखावर आहेत. अशी मातब्बर मंडळी बाहेर असताना आजार बळावला. 3 एप्रिल 1680 ला राजांनी काही लोकांना जवळ बोलावलं आणि राजे त्यांना म्हणाले अत्यंत क्षीण आवाजात, तुम्ही चुकूर होऊ नका. हे श्रींचं राज्य सांभाळा. निर्मळ मनाने बाहेर बसा. आम्ही आता श्रींचे स्मरण करतो. जसं समर्थांनी पुढे 2 वर्षानंतर साधारण अक्का स्वामी, उद्धव स्वामी या सगळ्यांना बाहेर बसवलं शेजघरातून. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या या जवळच्या अत्यंत मुत्सुद्दी असलेल्या मंडळींना जवळ बोलावलं. अत्यंत क्षीण आवाजात त्यांनी त्यांना काही उपदेश केला आणि सांगितलं, चुकूर होऊ नका. कोण चुकूर झालं होतं तोही आपल्या पत्रवाचनामध्ये त्याचाही संदर्भ येईल. तुम्ही शुद्ध आणि निर्मळ मनाने बाहेर बसा. आम्ही श्रींचे स्मरण करतो. हनुमान जयंती होती. रुद्रमाळ गळ्यात घालायला सांगितले. अंगारा कपाळाला लावायला सांगितलं. जगदंबेची रुद्रमाळ, कवड्यांची माळ गळ्यात घातली. गंगाजल तोंडात सोडायला सांगितलं आणि महाराजांची शुद्ध हरपली. क्षत्रिय कुलावतांस श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची शुद्ध हरवली आणि दुपारी 12च्या दरम्यान, चैत्र शुद्ध पौर्णिमा, दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान रायगडावर राजांनी आपला देह सोडला. त्यानंतर जी बेदिली झाली ती अत्यंत भयानक आहे. म्हणजे एवढं मोठं दिव्य काम उभं राहिल्यानंतर सुद्धा मनुष्य गेल्यानंतर काय होऊ शकतं, किती खालच्या स्तराला राजकारण जाऊ शकतं
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात. समर्थ गेले तेव्हा असंच होतं. आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे का काय असं वाटतंय. तीच बेदिली, तोच मठांसाठी कलह, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. आता तुम्हाला एकांत स्थळी बसण्याची गरज आहे. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागली परावी अंतर्यामी. जी उग्र स्थिती तुमच्या अंतःकरणात आहे ती शांत ठेवा, नियंत्रित ठेवा. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागली परावी अंतर्यामी. दुसऱ्याबद्दल, दुसऱ्याची चिंता तुमच्या अंतःकरणात उतरली पाहिजे. तुमची एकट्याची नव्हे, संकुचितपणाची नव्हे, स्वार्थीपणाची नव्हे, वैयक्तिक चिंता नको. समाजाची, देशाची चिंता तुमच्या अंतःकरणात उतरली पाहिजे. संभाजी राजे पन्हाळगडावर आहेत. जेव्हा राजे गेले तेव्हा 10-12 दिवस तर संभाजी राजांना माहिती नाही राजे गेलेच. आपले वडील गेले आहेत हे मुलाला कळलं सुद्धा नाही. किती दुर्दैव आहे. एवढं भव्य दिव्य ते हिमालयाला लाजवेल असं शिवाजी महाराजांचं उत्तुंग कार्य, परंतु मुलाला आपले वडील गेले हे सुद्धा 10-12 दिवस समजलेलं नाहीये. संभाजीराजे पन्हाळ्यावर आहेत. रायगडावर सोयराबाई आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत. शिवाजी महाराजांना एकूण 6 कन्या आणि 2 पुत्र. थोरले संभाजीराजे, धाकटे राजाराम. तेव्हा राजाराम केवळ 10 वर्षाचे आहेत. त्यांना त्यातलं काय समजणार. संभाजीराजे पन्हाळ्यावर आहेत. कुठून कुठून पन्हाळ्यावर आले त्याचा संदर्भ पुढे येईल. जेव्हा प्रसंग येईल तेव्हा मी सांगेन. एवढंच नव्हे तर संभाजी राजांचा काटा काढण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. ज्या अकबराला संभाजी राजांनी आश्रय दिलाय त्या अकबराला हाताला धरून संभाजी राजांचाच काटा काढायचा इथपर्यंत नीच पद्धतीचं राजकारण त्या वर्षभरात झालेलं आहे. समर्थ म्हणतायत राजकारण करायचं एवढा तापट स्वभाव ठीक नाहीये. गीता सांगतेय क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रशांत बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. सर्वनाश होईल. क्रोध बरोबर नाही. उग्र स्थिती सांडा. उपयोगाचा नाही एवढा तापट स्वभाव. ऑक्टोबर 1681 ला ज्या तुरुंगात सोयराबाईंना संभाजी राजांनी टाकलं आणि त्यांच्यावर येणारे आक्षेप आणि त्या अफवा त्या त्यांना सहन झाल्या नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे. 1.5 वर्षाचा काळ सुद्धा गेला नाही. राजे जाऊन सोयराबाई साहेबांनी
आत्महत्या करून घेतली. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही थोडी शांतता धरा, समाजाबद्दलची कणव तुमच्या अंतःकरणात येऊ द्या, एकांत स्थळी बसून काही तजविजा करा. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुणी धाडावे, कामावरी श्रीराम. मागील अपराध क्षमावे. काय रेफरन्स आहे, काय संदर्भ आहे ह्याला? जे मुख्य कारभारी आहेत, बाळाजी आवजी, अनाजी पंत, हिरोजी फर्जंद, यांना हत्तीच्या पायी दिलेलं आहे संभाजीराजांनी. संभाजीराजांची पत्नी सांगतीये, अहो असं नका करू. आबासाहेबांचा फार जीव होता यांच्यावर. आबासाहेबांच्या अत्यंत निकट हे सरदार होते, पण डोक्यात राग भिनलेला आहे. यांनी माझ्या विरुद्ध मोहीम केली, हा डोक्यात चढलेला क्रोध आहे. ज्यांची जिंदगाणी सगळी शिवाजी महाराजांच्या चरणांवर गेली, त्यांच्या पुढच्या पिढ्या सुद्धा स्वराज्यासाठी प्राणार्पण केल्या, ते बाळाजी आवजी, अनाजीपंत सुर्नीस, हिरोजी फर्जंद या तिघांना साखळदंड बांधून हत्तीच्या पायी तुडवण्यात आलं. म्हणून समर्थ म्हणतात मागील अपराध क्षमावे, सोडून द्या. आता जिवारी लागलेलं आहे समर्थांच्या हे सगळं. तरी पण समर्थ कुठेही उद्वेग आणत नाहीयेत. समजावण्याच्या सुरात सांगतायत, समजुतीच्या सुरात सांगतायत. कारभारी हाती धरावे, त्यांना हाताला धरा, त्यांचं अंतःकरण मोकळं कळा, खरं काय ते जाणून तरी घ्या. डोक्यात राग घालून तापट स्वभावाने, क्रोधाने असे काही निर्णय घेऊ नका. सुखी करूनी धाडावे, कामावरी, त्यांना पुन्हा आपल्या कामामध्ये घ्या. माणसाकडून चुका होतात, त्या झाल्यात का नाही हे तरी बघा. अपराध होतात, ते झालेत का नाही हे बघा. त्या अपराधाच्या पाठीमागची, चुकांच्या पाठीमागची त्यांची मनोभूमिका जाणून घ्या. त्यांचा हेतू काय होता हे सगळं समजून घ्या. पाटातील तुंब निघेना, तरी मग पाणीच चालेना, तैसे जनांच्या मना कळले पाहिजे. तुम्ही खरा निर्णय घेत आहात हे लोकांना समजलं पाहिजे, हे लोकांना पटलं पाहिजे, त्यांच्या मनातली अढी निघाली पाहिजे. वर्षानुवर्षे ज्यांनी आपली पिढ्यानपिढ्या स्वराज्याच्या उभारणीसाठी घालवली, त्यांना असं तडकाफडकी हत्तीच्या पायी मारून काय मिळवलं? पाटातील तुंब निघेना. तुमच्यापैकी किती जणांनी शेतामध्ये पाटातून दिलेलं पाणी पाहिलंय? मी माझ्या लहानपणी आजोळी असताना हे पाहिलेलं आहे. आता पाणीच नाहीये एवढं की पाटाने फिरवावं. ते भुईमुगाला वगैरे पाणी देताना मी पाहिलेलं आहे. पाटातील तुंब निघेना, काडी कचरा दगड धोंडा तो अडकतो आणि पाट फुटतो. पाणी तुंबल्यामुळे जिथपर्यंत पाणी पोचवायचे तिथं पोचत नाही, आणि पाट फुटल्यामुळे नको तिथं इस्ततः पाणी जातं. समर्थ इथं संदर्भ देतात, पाटातील तुंब निघेना, कचरा अडकलेला तो निघत नाही, तरी मग पाणीच चालेल. पाणी वाहील कसा? ते तिथं तुंबेल आणि पाट फुटेल, शेतात सगळ्या पाणी होईल, पीक जळून जाण्याची शक्यता आहे. तैसे जनांच्या मना कळले पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे की हा आमचा जो राजा आहे, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुढे चालवतोय. किती खलक शिवाजी महाराजांनी सामोपचाराने आणि नीट विचारपूर्वक काढलेले आहेत.
कुठेही अशी तडकाफडकी ऍक्शन घेतलेली नाहीये. जनांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. आज 7-8 महिन्यापासून आपण पाहतो आहोत किती ठप्प झालाय सगळं. जनांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला. सगळं जर सुरळीत चालू असेल तर सगळ्या घटना, सगळा विकास, सगळी चक्र फिरत राहतात. एकदा मशीन ठप्प झाली पुन्हा चालू करताना अवघड होत आहे. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. लोक अनेक विकल्प मनात घेऊन जिथल्या तिथं थांबले. सैन्य थांबलं, हेवे दावे वाढले, राज्य रक्षणाचं काम थांबलं, कारण बेदिली निर्माण झाली. लोकांच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाले. शत्रू सैन्याला यायला वाट मोकळी झाली. समर्थ म्हणतायत असं नको व्हायला. राजाच्या इशाऱ्याबरोबर सेवकांनी आणि सैन्याने चालायला पाहिजे. राजाबद्दल जर लोकांच्या आणि सैन्याच्या मनात शंका कुशंका असतील तर ते नीट काम करणार नाहीत. सैन्याचं असं, लोकांचं तसं, स्वराज्य वाढीला खीळ बसेल. आहे ते स्वराज्य हातातून गमावून बसवावं लागेल. जनांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. हे चुकीचं आहे. पुढे समर्थ म्हणतात, श्रेष्ठांनी जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनिमासी. काही ठिकाणी या गनिमासीच्या ऐवजी गलिमासी असा पाठभेद आढळतो. आपल्या वडिलांनी जे मिळवलंय, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जे मिळवलंय त्यासाठी तुम्ही भांडत बसणार का? असं नका करू. आणि जर असं झालं तर मग तरी मग जाणावे फावले गनिमासी. मग तो टपूनच बसलाय. तुमच्यात बेदिली झाली की यायला. आणि औरंगजेब 7 लाखाची फौज घेऊन निघालेला आहे. 7 लाख महाराष्ट्र काबीज करण्यासाठी. अहो, राजे गेलेत याच्यावर विश्वासच बसेना लोकांचा. कारण त्याच्या अगोदर 4च वर्ष 2 महिने मस्तक शूळ उठल्यामुळे राजे आजारी होते. 2 महिने 56 दिवस अंथरुणावर पडून होते राजे. भयानक मस्तक शूळ. त्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराज गेले अशा अफवा पसरल्या. या ठिकाणी सोयराबाईंना असं वाटत होतं की आपल्या राजा रामाला गादीवर बसवावं. संभाजीराजे पन्हाळ्यावर आहेत, रायगडावर सोयराबाई आहेत, राजाराम आहेत आणि त्यांच्या जवळची माणसं आहेत. संभाजी आणि राजाराम यांच्या विरुद्धचा वाद निर्माण झाला. याचा गैरफायदा घेऊन मुस्लिम राजवटीने सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. ही वार्ता समर्थांना समजली आणि म्हणून त्यांनी तातडीनं हे पत्र लिहिलेलं आहे. ऐसा सहसा करू नये, दोघा भांडण तिसऱ्या जे, धीर धरुनी महत् कार्य समजून करावे, अत्यंत धारिष्ट धरा. खूप मोठं काम तुम्हाला करायचं आहे. भांडत बसू नका.
आरंभीच पडिली धास्ती. आपल्याला माहिती आहे दोघांचे भांडण, तिसऱ्याचा जय, तिसऱ्याचा फायदा. दोन माकडं आणि तो बोक्या, याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं होता कामा नये. आरंभीच पडिली धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नास्ती. या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. सुरुवातीच्या काळातच जर तुमच्याबद्दल लोकांच्या आणि सैन्याच्या मनात जर धास्ती असेल, एक अत्यंत प्रचंड असा भीतीदायक धाक निर्माण झालेला असेल, दहशत निर्माण झालेली असेल, तर ती सगळ्या कार्याचा नाश करील. लोक तुमच्या जवळ येणार नाहीत, घाबरून लांब राहतील, किंवा ते तुमच्याशी संवाद साधणार नाहीत घाबरून. यासाठी बुद्धीच्या बळावर, विवेकाच्या बळावर काही योजना करा. या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. योग्य तो उपाय आपल्या विवेकाच्या बळावर तुम्ही शोधला पाहिजे. अहो, राजांचं कार्यच एवढं मोठं होतं. ॲबेकेरे नावाचा त्या काळामध्ये बाहेरचा एक माणूस आहे, आणि तो एका ठिकाणी लिहितो, ही म्हणजे शिवाजी. Shivaji formed a body of 10,000 of bravest of men and placed his son Sambhaji at their head. 10,000 अत्यंत कुशल, अत्यंत तरुण आणि अत्यंत पराक्रमी योद्धे, अशी एक फळी 10,000 bravest of men तयार केली राजांनी, आणि त्याचा प्रमुख म्हणून आपल्या संभाजीला ठेवलेला आहे. ही वॉज ए व्हेरी यंग प्रिन्स, फुल ऑफ करेज अँड वर्दी ऑफ हिज फादर रेप्युटेशन. आपल्या वडिलांचं कर्तृत्व किती मोठं आहे याची झलक संभाजी राजांनी दाखवलेली आहे. संभाजी राजांचं वय अत्यंत कमी वयात संभाजी राजांना जावं लागलं, पण तेवढ्या वयात सुद्धा संभाजी राजांनी जे अफाट आणि अचाट कर्तृत्व केलेलं आहे, त्या कर्तृत्वाच्या प्रभेसमोर, प्रभावळीसमोर काही वेळा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सुद्धा फिकं पडतं का काय अशी शंका आपल्याला येते. एवढं मोठं अचाट साहस संभाजी राजांमध्ये. अहो, राजांनी संभाजी राजांना सोबत नेलं तेव्हा त्यांचं वय किती होतं? आग्र्याला नेलं तेव्हा केवळ 9 वर्ष. विचार करा, कुठे महाराष्ट्र, कुठे आग्रा, आणि ज्यांचा भरोसा एका शब्दाने देता येत नाही अशा मुस्लिमांच्या त्यांच्या बोलावण्यासाठी म्हणून, त्यांच्या आमंत्रणावरून शिवाजी महाराज आपल्या मुलाला घेऊन जातात. किती मोठा आत्मविश्वास आहे शिवाजी महाराजांच्या मनात आपल्या मुलाबद्दल. पुढे समर्थ म्हणतात, राजी राखता जग मग कार्यासी लग बघ, ऐसे जाणोनी सांग समाधाने करावी. लोकांना राजी राखलं, खुश ठेवलं म्हणजे आपले काम करण्यासाठी लोक धावपळ करतील, पुढे पुढे येतील. राजी राखता जग मग कार्यासी लग बघ. लोकांची अंतःकरण उकलली पाहिजेत, ते अंतःकरण राखता आलं पाहिजे, त्याचं मन राखता आलं पाहिजे. मग ती सगळी लोक पुढे पुढे धावधाव करतात, लगबग करतात, कुठलेही काम ते पडू देत नाहीत. ऐसे जाणोनी सांग समाधाने करावी. सगळ्यांचं समाधान करता आलं पाहिजे. प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान ठेवून, प्रत्येकाची गरज भागेल असं त्याला नोकरी द्यायची, त्याला मानधन द्यायचं, त्याचं पुरेसं वेतन द्यायचं, त्याला अन्य सवलती द्यायच्या, त्याला गोड बोलायचं, आणि त्याला आपल्या सैन्यातली जबाबदारी द्यायची. पुढे समर्थ म्हणतात, सकळ लोक एक करावे, गरीम लाटून काढावे.
येणे करिता कीर्ती धावे दिगांतरी. सर्व लोकांना एकत्र करता आलं पाहिजे. शत्रूचा नाश करावा म्हणजे आपली सर्वत्र कीर्ती होते. येथे गनीम हा शब्द समर्थवरती सुनील दादा चिंचोळकरांनी गलीम धरलाय. अर्थ एकच आहे, गलीम निपटून काढावे असा त्याचा शब्दभेद आहे, पाठभेद आहे. निपटून, लाटून, निपटून, गनीम, गलीम हे सगळे एकाच अर्थी शब्द आहेत. सूक्ष्म भेद आहे त्यात. पण समर्थ रामदास म्हणतायत की सगळ्यांना एक धरणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही जे काही केलंय आतापर्यंत त्यामुळे समाजामध्ये, सैन्यामध्ये आणि प्रजेमध्ये तुमच्या विरुद्ध एक आक्षेप आहे. मनुष्य जो जातो ना त्याच्याबद्दल अत्यंतिक सहानुभूती समाजाच्या मनात उभी राहते. आमच्या नांदेडला एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जे आमदार मोटरसायकलवर, स्कूटरवर गावात फिरत होते. आपला विश्वास नाही बसणार, आमदार मोटरसायकलवर फिरू शकतो, दुचाकीवर फिरू शकतो. अहो, आता जो नगरसेवक असतो ना तर त्याच्याकडे 3-4 4 व्हीलर असतात. तो भले नगरसेवक व्हायच्या अगोदर सायकलीवर फिरू देत, नाही पायी पायी फिरू देत, पण नगरसेवक एकदा झाला, कुठून यांना एवढं माया मिळते? इस्टेटी होतात, फार्म हाऊस होतात, गावाच्या बाहेर जमिनी उभा राहतात, हे बिल्डिंग बांधून काढतात, बिल्डर्स होतात, डेव्हलपर्स होतात, बँका निघतात, साखर कारखाने निघतात. कुठून येतं हे सगळं? पण आमच्याकडचे आमदार 15 वर्षाखाली ते स्कूटरवर फिरायचे. गणपतीची मिरवणूक होती, विसर्जनाचा दिवस होता आणि त्या विसर्जनाच्या वेळी त्यांना अटॅक आला. आता त्या गोंधळातून डॉक्टरांच्या हॉस्पिटलला जाईपर्यंत अर्धा पाऊण तास गेला. सगळे रस्ते तुडुंब भरलेले. त्या विसर्जनाची मोहीम एक वेगळी उन्माद, एक वेगळा आवेश गणपती विसर्जनाचा. लोकांच्या लक्षातच येईना काय भानगड झाली आहे. प्रत्येक जण आपल्या तंद्रीत. अर्धा पाऊण तास डॉक्टरांच्या हॉस्पिटलला गेला की त्या स्पॉटवरून एरवी फार फार तर 5 ते 7 मिनिटांमध्ये एवढ्या जवळ ते डॉक्टर आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत. पण त्यांच्याकडे जाईपर्यंत पाऊण तास गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की सगळं संपलंय आता. आमदार गेले, हिंदुत्ववादी आमदार होते, गणपतीच्या मिरवणुकीत गेले आणि मोटरसायकलवर फिरणारा, सामान्य माणसांमध्ये मिसळणारा, त्यांची सुखदुःख जाणणारा आमदार तो गेला. लोकांमध्ये एवढी सहानुभूती निर्माण झाली की त्यानंतर जी पोटनिवडणूक उभी राहिली, त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या. त्या काही शिकलेल्या नाहीत, त्यांना राजकारणाचा तीळ मात्र संदर्भ नाही, काही अनुभवही नाही. लौकिक शिक्षण नाही, सामाजिक शिक्षण नाही, राजकीय शिक्षण नाही, पण त्या निवडून आल्या प्रचंड मताने. आबासाहेब गेलेले आहेत. अत्यंतिक विमनस्क मानसिकता आहे. कुणी म्हणतं औषध पाणी दिलं, कुणी म्हणतं आजार झाला, कुणी म्हणतं विषबाधा झाली, कुणी काय 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 भेदी, सगळी अशी अनार्की अँड चाओस. अशा प्रसंगामध्ये तुम्ही ते राज्य काबीज केलंय. आबासाहेबांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचे, निकटचे असलेले सरदार त्यांना हत्तीच्या पायदळी देऊन चिरडून मारलंय. सैन्यामध्ये आणि सामान्य जनांमध्ये तुमच्याबद्दल मनात एक दहशत निर्माण झालेली आहे.
अशा वेळी तुम्ही किती काळजीपूर्वक वागलं पाहिजे. ते समर्थ या पत्रातून सांगतायत. 20 ओव्यांचं हे पत्र आहे. सकळ लोक एक करावे, गनीम लाटून काढावे, येणे करिता कीर्ती धावे दिगांतरी. तुमची कीर्ती जर असमंत सोडून ब्रह्मांड पैलाड न्यायची असेल तर अत्यंत काळजीपूर्वक राज्यकारभार करा, समर्थ सांगतायत संभाजीराजांना. 20 कडव्यांचं हे पत्र आहे. 10 कडवी यांचा विचार आपण आज केला. 10 कडव्यांचा विचार आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रात करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.